सांगली महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीची पहिली सभा उत्साहात संपन्न। महिला सक्षमीकरण आणि मनपा शाळांच्या दर्जा सुधारण्यावर भर दिला। 5% निधीच्या नियोजनासाठी 13 एप्रिलला विशेष बैठक। सांगली, मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीची सन 2026-27 या आर्थिक वर्षातील पहिली सभा आज सभापती श्रीमती बानू मुसा जमादार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। महापालिका मुख्यालयातील कैलासवासी राजाभाऊ हरिभाऊ जगदाळे सभागृहात झालेले या सभेत महिला सक्षमीकरण आणि महापालिका शाळांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सभेच्या सुरुवातीला सभापती बानू जमादार यांनी सर्व नूतन सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील, नगर सचिव सहदेव कावडे, महिला बाल विकास अधिकारी बाबासाहेब माळी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते। सन 2026-27 या वर्षासाठी महिला आणि बालकल्याणासाठी राखीव असलेल्या 5% निधीतून राबवायच्या योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली। या निधीचा वापर महिला सक्षमीकरणासाठी व्हावा आणि तो अन्यत्र वर्ग करू नये असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या निधीच्या कृती आराखड्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी पुन्हा विशेष बैठक आयोजित करण्यात आली। महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी सर्व सदस्यांनी पुढाकार घेण्याचं ठरवलंय। तसेच शालेय पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी हा आहार स्थानिक महिला बचत गट यामार्फत तयार करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या। शाळांसाठी स्कूल बस सुरू करण्याबाबतही चर्चा झाली। सर्व मनपा शाळांच्या परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विद्युत विभागाला देण्यात आले आहेत। तसेच शाळांमधील वॉटर प्युरिफायरची सद्यस्थिती आणि मुलींसाठीच्या सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले। प्रसूतिगृहाच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत शहर अभियंत्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे। ज्या शाळांमध्ये शिपाई नाही तिथे सफाई कामगारांकडून स्वच्छता करून घेण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।